आज गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या संख्येने शिवसैनिक आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी ठाण्यामध्ये येत आहेत। या निमित्ताने आनंद आश्रम आणि या संदर्भातील शक्तीस्थळावर फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। आणि याच संपूर्ण घटनेचा किंवा या स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। गुरुपौर्णिमा म्हटलं की आनंद दिघे आणि गुरुपौर्णिमा हा एक आनंद उत्सव होता। अशाच प्रकारे ठाण्यामध्ये आनंद दिघे आश्रमामध्ये असाच एक गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होत आहे। आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त ठाण्यातील आनंद दिघे या आनंद आश्रमामध्ये आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचेही फोटो लावण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही फोटोंना आकर्षक अशी फुलांची हुबेहूब सजावट करण्यात आलेली आहे। ठाण्यातील शिवसैनिक असतील, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील जे शिवसैनिक आहेत त्या ठाण्यामध्ये येतात आणि या आनंद आश्रमाला भेट देऊन त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करत असलेले अनेक शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच या आनंद आश्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार आहेत, त्यानंतर आमदार खासदार देखील येणार आहेत। आनंद दिघे यांनी अनेक कार्यकर्ते घडवले, सर्वसामान्य जनतेतील कार्यकर्त्यांना, तळागाळातील कार्यकर्त्यांना त्यांनी राजकारणात आणलं। राजकीय क्षेत्रातील ते गुरु आहेत। या संपूर्ण मठामध्ये या आनंद आश्रमामध्ये एक प्रकारची आकर्षक अशी हुबेहूब फुलांची सजावट केलेली आहे। स्मृतीस्थळावर देखील सजावट केलेली पाहायला मिळत आहे आणि अनेक हजारोंच्या संख्येने जे शिवसैनिक आहेत, जे त्यांचे शिष्य आहेत, ते या स्मृतीस्थळाला आणि स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन करत आहेत। आनंद आश्रमामध्ये येऊन त्यांना अभिवादन करत अनेक प्रकारच्या सेल्फी काढत आहेत आणि त्यांना या सेल्फी काढताना एक प्रकारच्या आठवणींना उजाळा देताना हे शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन श्रीकांत खरातसह शिल्पा नरवडे, पुढारी, ठाणे।